तुला एक फुटकी कवडी मिळणार नाही हे वाक्य तुम्ही सर्रास ऐकलं असेल। तरी ही कवडी म्हणजे नक्की कुठले नाणे आहे याचा तुम्हाला प्रश्न पडला असेल। कवडी मोल म्हणजे नक्की किती हे आपण या व्हिडिओत पाहणार आहोत। तसेच सर्वात पहिली नाणी कोणी बनवली, ती कोणत्या धातूची होती याची माहिती या व्हिडिओत आपण घेणार आहोत। तुम्हाला माहिती आहे का, पूर्वीचे लोक जहाज बांधणी करताना तळाला नाणे का ठेवायचे? त्याचेही अनोखे कारण मी तुम्हाला सांगणार आहे। तुम्हाला हेही ऐकून आश्चर्य वाटेल की मुघल राजा जहांगीरने भारतीय ज्योतिषशास्त्रावर आधारित नाणी काढली होती, मात्र कोणीतरी त्याला अचानक बंद का करायला भाग पडले आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी सोन्याची नाणी काढली, परंतु व्यापार विनिमयासाठी त्याचा कधीच वापर का नाही केला? या प्रश्नांची उत्तरे आपण या व्हिडिओद्वारे पाहणार आहोत। चला तर व्हिडिओ सुरू करूया। अगदी सुरुवातीला व्यापार करायला वस्तू विनिमय म्हणजे वस्तूंची देवाणघेवाण व्हायची। आदी मानवाच्या काळात चलन नव्हते, त्याची गरजही नव्हती, पण काही प्रमाणात वस्तू विनिमय होता। साधारणतः नवाश्म युगाच्या काळात पशूंना खरेदी विक्रीतील माध्यम मानले गेले। मुख्यतः गाय हे विनिमय माध्यम होते। काही प्रमाणे धान्य, नारळ, तंबाखू, चाकूसुरे, मणी, शंखशिंपले यांची देवाणघेवाण होत असे। वस्तूंची देवाणघेवाण करणे जिकरीचे जाऊ लागले, त्यामुळे चलनाची गरज निर्माण झाली। या गरजेतूनच नाण्यांचा उदय झाला। भारताला नाण्यांचा फार मोठा इतिहास लाभला आहे। तब्बल 2600 वर्षापूर्वी भारतात काशी, मगध, गांधार, पांचाल, कलिंग आदी राजवटींनी सर्वप्रथम नाणे तयार केली। पहिले नाण्यांच्या अगोदरचे चलन म्हणजे कवडी म्हणजे काय ते पाहू। नाण्यांच्या आधीपासून चलन म्हणून कवड्यांचा वापर व्हायचा। आपल्याकडे हडप्पाकालीन नाण्यांचा पुरावा नसला तरी या संस्कृतीतील लोकांनी चलन म्हणून वापरलेल्या कवड्यांचा पुरावा सापडतो। भारतीय इतिहासातील सर्वात लहान चलन हे कवडी होते। आजही मंदिरात गळ्यात कवड्यांच्या माळा घातलेल्या अनेक स्त्रिया दिसतात। यातून एक गोष्ट स्पष्ट होते, ती म्हणजे सोन्या नाण्याप्रमाणे स्त्रिया कवड्यांच्या माळ्या दागिने म्हणून वापरतात। याच कवड्या पूर्वीच्या काळी व्यापार विनिमयासाठी चलन म्हणून वापरल्या जात होत्या। सर्वात लहान चलन म्हणजे फुटकी कवडी। 3 फुटकी कवड्यांची मिळून एक पक्की कवडी होते। त्यानंतर 10 कवड्या मिळून एक दमडी तयार होते। 2 दमडींची मिळून एक ढेला होतो। तुम्ही अनेक वेळा लोकांना हे देखील बोलताना ऐकलं असेल की तुला दमडीची किंमत नाही किंवा 1.5 दमडीचा तो। या शब्दात वापरली जाणारी दमडी ही अशी वरीप्रमाणे तयार होते। चला आपण या चलनाबद्दल सविस्तर जाणून घेऊ। 3 फुटी कवडी मिळाल्यावर एक पूर्ण कवडी, 10 पूर्ण कवडी म्हणजे एक दमडी, 10 दमडी म्हणजे एक ढेला, 1.5 ढेला मिळून एक पाई, पाई पाई जमा करके मैंने घर बनाया त्यातली ही पाई। अशा 3 पाई मिळून एक जुना पैसा होतो। 4 जुने पैसे एकत्र केले की त्यांची किंमत 1 आणा, असे 4 आणे म्हणजे 25 पैसे होतात। 8 आणे म्हणजे 50 पैसे आणि 16 आणे मिळून एक नवा रुपया तयार होतो। आपण ज्यावेळी नाण्यांसंबंधी चर्चा करतो त्यावेळी आपण धातूपासून तयार करण्यात आलेल्या नाण्यांविषयी बोलत असतो। व्यापारी, भटके समाज, सैन्य किंवा सर्वच प्रकारचे प्रवास करणारे स्थलांतरणापूर्वी आपला व्यवहार पूर्ण करण्यासाठी नाणीच वापरत होते। भारताच्या इतिहासातील सुरुवातीच्या कालखंडात चांदी तांब्यापासून तयार करण्यात आलेली नाणी मौर्यांमुळे प्रचलित झाली। या कालखंडात बिहार सारख्या भागात व्यापार वाढीस लागला होता। इसवी सन पूर्व 500 नंतर ग्रीस, चीन आणि भारत एकाच वेळी नाणी वापरत होते। म्हणजे मानव 2600 वर्षापासून नाणी वापरतो आहे। ही नाणी व्यापारी संघाने पाडली होती। त्या नाण्यांवर सूर्य आणि चंद्रासारख्या नैसर्गिक प्रतिमा होत्या। कुशाण काळात सर्वात शुद्ध सोन्याची नाणी तयार करण्यात आली। तसेच या नाण्यांवर बुद्ध आणि राजाच्या प्रतिमा प्रथमच वापरल्या गेल्या। यानंतर गुप्त साम्राज्य काळात सोन्याच्या नाण्यांवर राजा आणि राणी, लक्ष्मी आणि शिवपार्वती या देवदेवतांच्या प्रतिमा कोरण्यात आल्या। नाणी ही कायम पवित्र मानली गेली, म्हणून प्रत्येक गोष्टी सुरुवात करताना नाणी ठेवण्याचा प्रघात सुरू झाला। त्यामुळे जहाज बांधणी करताना शुभशकुन म्हणून नळाला नाणे लावले जायचे। पुढे 12व्या शतकानंतर इस्लामिक काळात नाण्यांना अधिक महत्त्व प्राप्त झाले। सुलतानने आपला अधिकार दर्शवण्यासाठी नाण्यांवर आपले नाव कोरले। इस्लाममध्ये प्रतिमा वापरण्यास मनाई असली तरी पहिल्या टप्प्यातील नाण्यांवर हिंदू देवता आणि राजांच्या प्रतिमांसह अरबी लिपीत राजांची नावे आहेत। एकूणच देवांच्या प्रतिमा असलेल्या नाण्यांवर लोकांचा विश्वास होता ह्याची प्रचिती आपल्याला येते। मुघलांच्या कारकिर्दीत जहांगीरने इस्लाममध्ये निषिद्ध असूनही प्रतिमा असलेली आणि राशी चक्रातील चिन्हे असलेली नाणी पाडण्याचे धाडसी प्रयोग केले, परंतु मुस्लिम धर्मगुरू म्हणजे उलेमांनी त्याला प्रखर विरोध केला। शेवटी विरोधामुळे शहाजहानने ही सर्व नाणी वितळून टाकली।
17व्या शतकात छत्रपती शिवाजी महाराज सत्तेवर आले। त्यांनी स्वतःला हिंदू राजा म्हणून राज्याभिषेक करून घेतला। त्यांनी देवनागरी लिपीत त्यांचे नाव कोरलेली सोन्याची नाणी पाडली, परंतु ही नाणी राजकीय आणि आर्थिक कारणासाठी वापरली गेली नाहीत, कारण शिवराय हे शिवाजी महाराजांनी राज्याभिषेकाच्या वेळी पाडलेले तांब्याचे नाणे चलन म्हणून वापरले गेले। तब्बल 1920 पर्यंत हे नाणे चलनात होते। ब्रिटिश राजवटीत नवीन नाणी आल्यानंतर ते हळूहळू बंद झाले। ब्रिटिशांनी सर्व शिवराया गोळा करायचा प्रयत्न केला, पण अजूनही काही शिवराया नदीतील वाळूत किंवा जमिनीत सापडतात। ह्याच्या पुढील नाण्यांचा इतिहास सर्वांना माहीत आहे। नाण्यांची ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू।